बघितला होता काय की जे डेट आहे आपला टॉपिक काय आहे, डेट टाईप हा आपला टॉपिक आहे. आता डेट टाईप मध्ये आपण दोन वेने डेट डिफाईन करू शकतो. एक डेट कन्स्ट्रक्टरने म्हणजे जी करंट डेट आहे ती आपल्याला शो केली जाणार आहे आणि दुसरी म्हणजे डेट कन्स्ट्रक्टरने बट आपल्याला जी पाहिजे ती डेट आपण या ठिकाणी शो करू शकतो. त्यानंतर सेकंड त्याच्या काय मेथड्स होत्या या ठिकाणी, गेट हवर्स, गेट मिनिट्स, सेकंड्स, मिली सेकंड, डे, डेट, डे, मंथ, फुल इयर, डेट स्ट्रिंग, टाइम स्ट्रिंग. हा ह्या काय होत्या आपल्याकडे डेट होत्या, म्हणजे सॉरी मेथड्स होत्या डेट रिलेटेड. त्याचे आपल्याला एक्झाम्पल बघायचंय. मग डायरेक्ट एक्झाम्पल कडे जाऊया. एक एक्झाम्पल क्रिएट करूया. टाइम डॉट HTML स्क्रिप्ट जस्ट 1 मिनिट गाइस. एक एक्झाम्पल क्रिएट करूया. आता जर फॉर एक्झाम्पल काही प्रोडक्ट घेतलं आपण, शक्यतो सगळे एक्झाम्पल हे रिअल टाइमच एक्झाम्पल घेतोय. फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट आहे त्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट येते. मग आपण एक व्हेरिएबल क्रिएट करूया, फॅर MFD मीन्स मॅन्युफॅक्चरिंग डेट इक्वल टू न्यू डेट. ठीक आहे, हा कन्स्ट्रक्टर आपण या ठिकाणी काय केलाय, क्रिएट केला. या ठिकाणी आपण डेट प्रोव्हाइड करू शकतो पाहिजे असेल तर, काल आपण बघितलंय. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला त्या मेथड्स या ठिकाणी अप्लाय करून बघायचे. मग या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट राईट आणि या ठिकाणी आपण बॅकटिकचा यूज करूया एक्सप्रेशन राईट करण्यासाठी. मग आता सगळ्यात अगोदर घेऊया डेट. आपल्याला फक्त जर डेट बघायची असेल तर ती कशी शो करायची, अगोदर या ठिकाणी राईट करूया मॅन्युफॅक्चर डेट. एक्सप्रेशन राईट करावं लागेल. एक्सप्रेशन मध्ये आपण जी डेट कन्स्ट्रक्टर आहे ते कशामध्ये स्टोअर करतोय, MFD या व्हेरिएबल मध्ये. मग या ठिकाणी MFD डॉट आपल्याला काय पाहिजे, डेट पाहिजे फक्त. मग या ठिकाणी गेट डेट ही मेथड काय करायची, यूज करायची आहे. या ठिकाणी BR का आपण भरपूर सारे मेथड या ठिकाणी राईट करणार आहे. प्रत्येक मेथडचा आन्सर हे न्यू लाईनला आलं पाहिजे. तर फर्स्ट मेथड बघूया आपण. बघा मॅन्युफॅक्चर डेट काय आहे, 30. आजची डेट तीच आहे का बघा. जी आजची डेट आहे ती डेट या ठिकाणी काय केली आहे, शो केली आहे. त्यानंतर डेट झालंय. त्यानंतर पुढची जी मेथड आहे ती मेथड यूज करूया. मंथ आपल्याला ऍक्सेस करायचा आहे. मग त्यासाठी सेम मॅन्युफॅक्चर मंथ आणि त्या ठिकाणी पण सेम एक्सप्रेशन राईट करायचंय. MFD डॉट काय पाहिजे आपल्याला, मंथ पाहिजे. मग गेट मंथ त्याला मेथड आहे म्हणजे कंपल्सरी आपल्याला पॅरेंथेसिस राईट करणं गरजेचं आहे. मंथ बघा काय आलंय, 11 मंथ आहे का सध्या, येस ऑर नो. मंथ 11 आहे की 12 आहे, बोला. मंथ 11 आहे की 12 आहे, 12 आहे. मग त्याने जे आउटपुट शो केलंय ते करेक्ट आहे की रॉंग आहे, त्याने जे आउटपुट शो केलंय 11 ते करेक्ट आहे की रॉंग आहे, रॉंग आहे. त्याच्या वेने करेक्ट आहे, आपल्या वेने रॉंग आहे आणि त्याचा आन्सर करेक्टच आहे. जर काल लास्टला जर लक्ष असेल तर कळालं असतं की स्टार्टिंग ही कशापासून झाली बघा. स्टार्टिंग हा डेट आहे, त्यानंतर ते मंथ आहे. मंथची स्टार्टिंग कुठून झाली, 0 पासून. जर जानेवारी 0 असेल तर मग डिसेंबर काय असेल बघांनो, जानेवारी जर 0 असेल तर डिसेंबर काय असेल, 11 असेल ना. मग आता या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं कारण की याचं येणारं आन्सर हे इंटिजर फॉर्मॅटमध्ये रिटर्न केलं जातं. सी लँग्वेज मध्ये तुम्ही कन्सेप्ट बघितला असेल इनम नावाचा,
त्या ठिकाणी प्रत्येक व्हॅल्यूचा आन्सर किंवा जे इनम आहे तो इंटिजर कॉन्स्टंट आहे किंवा येणारे आन्सर जे रिटर्न करतो ते इंटिजर कॉन्स्टंट फॉर्मॅटमध्ये रिटर्न करतो. त्या ठिकाणी बघितलं असेल, सेम या ठिकाणी पण आहे. या ठिकाणी असं कोणती फंक्शन किंवा अशी कोणती मेथड नाहीये प्रिडिफाईन की त्याने आपला जो करंट मंथ आहे, मंथ आता डिसेंबर आहे, डिसेंबर असं प्रिंट करून देईल. आपल्याला ते लॉजिक किंवा काहीतरी फंक्शनॅलिटी राईट करून त्याला चेंज करावं लागेल. ते पण आपण चेंज करूया. एकदा डेट, मंथ, त्यानंतर कोणता डे आहे आणि इयर हे एकदा प्रिंट करूया आणि त्यानंतर मग त्याला चेंज करूया. इथपर्यंत झालंय. त्यानंतर मंथ झाल्यानंतर कोणता डे आहे तो पण प्रिंट करूया. मॅन्युफॅक्चर वीक डे. एक्सप्रेशन मध्ये MFD डॉट. मग आता डे साठी काय असणार, गेट डे आणि पॅरेंथेसिस या ठिकाणी न्यू लाईन. त्यानंतर पुढे इयर पण पाहिजे आपल्याला. मॅन्युफॅक्चर इयर. मॅन्युफॅक्चर इयरला परत सेम एक्सप्रेशन राईट करायचंय. त्यामध्ये MFD डॉट. इयर साठी काय, गेट फुल इयर. आता या ठिकाणी याचा आन्सर बघूया आपण. रिफ्रेश. या ठिकाणी बघा, मॅन्युफॅक्चर डेट 30, मॅन्युफॅक्चर मंथ 11, मॅन्युफॅक्चर वीक डे 2, मॅन्युफॅक्चर इयर 2025. मॅन्युफॅक्चर वीक डे करेक्ट आहे का? येस ऑर नो? मॅन्युफॅक्चर डे करेक्ट आहे का? डेटची स्टार्टिंग कुठून होते, संडे पासून की मंडे पासून? बोला, संडे पासून की मंडे पासून? डे स्टार्ट कुठून होतात, संडे की मंडे? बाबांनो काल परत बघा. या ठिकाणी जो डे आहे, आता जर मंडे असेल तर 1, मग संडे असेल तर स्टार्टिंग 0 पासून होते. मंथ असेल किंवा डे असेल, मग 0ला काय असणार आहे, संडे. मग आपलं येणारं आउटपुट काय आलंय बघा, 2. 2 मीन्स काय, मग संडे, मंडे, ट्यूजडे. मग आता एवढं सगळं व्हॅल्यू आलंय, म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे. मग ट्यूजडेला बरोबर 2 आलंय. बोला. बाबांनो स्टार्टिंग ही संडे पासून होत असते. मंथची कुठून होत असते, मंथ जानेवारी पासून. आता या ठिकाणी कन्फ्युजन होतंय तुमचं की या ठिकाणी 2 येत आहे, या ठिकाणी 11 येत आहे. बट तुम्हाला ऍक्च्युअल जो मंथ आहे तो मंथ प्रिंट झाला पाहिजे, जो डे आहे तो डे प्रिंट झाला पाहिजे. जर असं राईट करायचं असेल तर जावा स्क्रिप्टकडे असे कोणतेही प्रिडिफाईन फंक्शनॅलिटी नाहीये की त्याने जो मंथ आहे किंवा जो डे आहे तो प्रिंट करून देईल. मग त्यासाठी आपल्याला मॅन्युअली लॉजिक त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावं लागतं. मग आपल्याला या ठिकाणी मंथ आणि डे डिफाईन करावे लागतील. मग एक व्हेरिएबल घेऊया, लेट मंथ्स. आता मंथ्स मल्टिपल आहे म्हणजे ऍरे मध्ये डिफाईन करावे लागतील. मग स्टार्टिंग कुठून होणार, जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, शॉर्ट फॉर्म मध्ये राईट करूया म्हणजे फास्ट होतील. नंतर मार्च, एप्रिल, त्यानंतर मे, नंतर जून, जून नंतर जुलै, नंतर ऑगस्ट, ऑगस्ट नंतर सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर,
नोव्हेंबर अँड लास्टला डिसेंबर. ओके. आता या ठिकाणी आपण काय केले, मंथ डिफाईन केले. जसे मंथ डिफाईन केले तसे आपल्याला वीक पण डिफाईन करावे लागतील. वीकचे जे डेट आहेत, डेज आहे ते. मग या ठिकाणी अजून एक व्हेरिएबल ॲरे घेऊया वीक डेज साठी आणि त्यामध्ये वीक डिफाईन करूया. मग स्टार्टिंग कडून होणार संडे पासून, त्यानंतर मंडे, मंडे नंतर ट्यूजडे, ट्यूजडे नंतर वेन्सडे, वेन्सडे नंतर थर्सडे, थर्सडे झाल्यानंतर फ्रायडे अँड सॅटरडे. असेच आहे मंथ आणि वीक. आता मग नॉर्मल चेंज करायचं आहे. आता मंथ पाहिजे आपल्याला मंथ ऍक्सेस करायचा आहे. मग मंथ जर आपल्याला ऍक्सेस करायचा आहे तर मंथ ज्या लाईनला केलाय, टोटल ही एकच लाईन आहे, डॉक्युमेंट डॉट राईट. फक्त आपण त्याला न्यू लाईनला राईट केलंय. तर दिसताने एका लाईन मध्ये दिसलं असतं, बट ते कन्फ्युजन झालं असतं सगळं एका लाईन मध्ये राईट केलं असतं तर. त्यामुळे आपण त्याला सेपरेट राईट केलंय. सगळे एकच लाईन मध्ये आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण मिक्स प्रिंटएफ यूज करतो, प्रिंटएफ विदिन प्रिंटएफ, प्रिंटएफ विदिन प्रिंटएफ, मल्टिपल प्रिंटएफ झाले तर कन्फ्युजन होतं. तसं या ठिकाणी मल्टिपल मेथड्स एकत्र यूज केलंय. प्रत्येक मेथड आपण फक्त न्यू लाईनला राईट केली, ती एकाच लाईन मध्ये आहे. कारण की डॉक्युमेंट डॉट राईट या ठिकाणी संपतंय. एवढं सगळं डॉक्युमेंट डॉट राईटचाच फेज आहे किंवा एरिया आहे. मग आता या ठिकाणी गेट मंथ आहे. आता मग गेट मंथ असं ऍक्सेस करायचं नाहीये. आपला गेट मंथ हा काय, एक ॲरे आहे. ॲरे मध्ये मल्टिपल व्हॅल्यू आहे. आपल्याला करंट मंथ ऍक्सेस करायचं आहे. मग हे सिंपल काढून टाकायचं इथून. आणि त्या ठिकाणी आपल्या ॲरेचं नेम काय आहे, मंथ्स. आणि ॲरे आहे म्हणजे काय येणार, सबस्क्रिप्ट. आणि सबस्क्रिप्ट मध्ये काय टाकायचंय, आपलं डेट, ज्यामध्ये करंट डेट ऍक्सेस केली जाणार. मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे MFD डॉट गेट मंथ. बघा आता काय येतंय, डिसेंबर आला या ठिकाणी. डिसेंबर ऍक्सेस केलाय. आता नंतर आपल्याला काय करायचंय, वीक डे पण चेंज करायचा आहे. मग वीक डे चेंज कसा करणार, या ठिकाणी एवढं काढून घ्यायचंय, काढून घ्यायचंय. त्यानंतर आपला ॲरेचं नेम काय, वीक डेज, सबस्क्रिप्ट आणि त्यामध्ये MFD डॉट गेट डे. आला डे, ट्यूजडे, संडे, मंडे, ट्यूजडे. मग आता यावेळी तुम्ही मॅन्युअली चेंज करू शकता, बट जावास्क्रिप्ट कडे प्रीडिफाईन फंक्शनॅलिटी नाहीये. मग आपल्याला ते मॅन्युअली चेंज करावं लागतं. मग आपला जो करंट डेट आहे ते ऍक्सेस या ठिकाणी केली जाते. इव्हन तुम्हाला करंट नसेल ऍक्सेस करायची, तुम्हाला दुसरी एखादी ऍक्सेस करायची असेल, तुम्ही दुसरी पण ऍक्सेस त्या ठिकाणी करू शकतात. फक्त करंट डेट ऍक्सेस करावी अशी पण रिक्वायरमेंट नाहीये. एखाद्याला दुसरी डेट ऍक्सेस करायची असेल, ती पण डेट ऍक्सेस झाली पाहिजे. मग आता डेट, मंथ, डे, इयर आपण जे सगळं सेपरेट ऍक्सेस केलंय ते आता एका लाईन मध्ये ऍक्सेस करूया. नेक्स्ट लाईनला म्हणजे इथेच. मग या ठिकाणी राईट करतो मॅन्युफॅक्चर झालं की या ठिकाणी मॅन्युफॅक्चर्ड टोटल डेट. टोटल डेट ऍक्सेस करायची. परत या ठिकाणी एक्सप्रेशन मध्ये सगळ्यात अगोदर डे ऍक्सेस करूया. मग डे ऍक्सेस करायचा आहे सेम. आता डे आपल्याला ऍक्सेस करायचा आहे, नंबर ऍक्सेस नाही झाला पाहिजे, जो डे आहे तो ऍक्सेस झाला पाहिजे. मग या ठिकाणी आपण जो ॲरे क्रिएट केलाय डे साठी तो यूज करूया. कोणता आहे, डब्ल्यू डेज, सबस्क्रिप्ट. आणि सबस्क्रिप्ट मध्ये काय रेट करायचंय, MFD डॉट गेट डे. एवढ्याने काय ऍक्सेस केलं ना, डे ऍक्सेस केलं ना. बघा मॅन्युफॅक्चरिंग टोटल डेट ट्यूजडे. त्यानंतर पुढे तेवढे ऍक्सेस केलंय. त्यानंतर पुढे आता ऍक्सेस काय करायचं आपल्याला, डे झालाय. डे नंतर आपल्याला पुढे जी गोष्ट ऍक्सेस करायची आहे डेट. डेट काय झाली पाहिजे, आपल्याला ऍक्सेस झाली पाहिजे. मग डेट आपल्याला जी करंट डेट आहे तीच ऍक्सेस करायची. मग त्यामुळे तिथे या ठिकाणी ॲरे किंवा मंथ जो ॲरे आहे, वीक डे जो ॲरे आहे तो ऍक्सेस नाही करायचा. मग सिंपल फॉर्मॅटमध्ये जसं इथे राईट डेट ऍक्सेस केली होती, सिंपल त्याच वे मध्ये या ठिकाणी डेट ऍक्सेस करायची. एक्सप्रेशन
आणि एक्सप्रेशन मध्ये MFD मॅन्युफॅक्चरिंग डेट डॉट गेट डेट आणि पॅरेंथेसिस. म्हणजे या ठिकाणी काय केलं जाणार, डेट ऍक्सेस केली जाणार, जी आपली करंट डेट आहे ती. त्यानंतर पुढे डेट ऍक्सेस केली. डेट ऍक्सेस केल्यानंतर आपल्याला मंथ ऍक्सेस करायचा आहे. मग मंथ, आपल्या मंथ साठी परत ऍरे लागेल. मग त्यासाठी परत एक्सप्रेशन मध्ये काय, आपलं जे मंथ्स जो ऍरे आहे त्याचा नेम आपला अगोदर राईट करावा लागेल. मग कसं राईट करायचंय, मंथला सबस्क्रिप्ट आणि त्यानंतर MFD डॉट गेट मंथ. दुसरं ऍक्सेस झालंय का, गेट मंथ. म्हणजे आपल्याला करंट मंथ काय झाला पाहिजे, ऍक्सेस झाला पाहिजे. ट्यूजडे 30 किंवा 30 डिसेंबर. आणि पुढे आता काय ऍक्सेस करायचं आपल्याला, इयर ऍक्सेस करायचंय, फुल इयर. मग इयर ऍक्सेस करायचंय परत सेम. परत मग काय करायचंय, एक्सप्रेशन राईट करायचंय. एक्सप्रेशन मध्ये MFD डॉट इयर ऍक्सेस करण्यासाठी काय, गेट फुल इयर आणि पॅरेंथेसिस. या ठिकाणी परत PR यूज करू. न्यू लाईनला जर आपलं काही राईट करायचं असेल तर आलंय, ट्यूजडे 30 डिसेंबर 2025. आता या डेटचा फॉर्मॅट तुम्ही अल्टर पण करू शकता तुम्हाला पाहिजे त्या वे मध्ये. म्हणजे अगोदर इयर, नंतर मंथ, नंतर डे, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये तुम्ही राईट करू शकता. बट रिक्वायरमेंट कशी असू शकते, की मला या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, एखादा म्हणे मला दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, एखादा म्हणे मला डॅश नको, दुसरा काहीतरी ऑपरेटर पाहिजे, त्या ठिकाणी घेऊ शकता. आता मॅन्युअली काही चेंजेस करू शकता, कारण की आपल्याकडे त्या ठिकाणी आपण पाहिजे तसं त्या ठिकाणी चेंजेस करू शकतो त्या डेट मध्ये. चेंजेस कसा, की अल्टर करू शकतो. डे अगोदर पाहिजे डे घेऊ शकतो, मंथ अगोदर पाहिजे मंथ अगोदर घेऊ शकतो, इयर अगोदर पाहिजे इयर अगोदर घेऊ शकतो, डे अगोदर पाहिजे तर डे अगोदर घेऊ शकतो किंवा लास्टला पण घेऊ शकतो. असे चेंजेस आपण या ठिकाणी करू शकतो. चेंजेस कसे करणार, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे काढून टाकतो आणि हे लास्टला घेतो. डे लास्टला आलाय, म्हणजे तुम्ही पाहिजे तसे त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. असा कोणता क्रायटेरिया नाहीये की हा डेटा, हे फंक्शन किंवा ही मेथड या ठिकाणीच पाहिजे. ओके, आता हे झालं इथपर्यंत. नंतर बाकीच्या गोष्टी पण आहेत त्यामध्ये. आता यानंतर ही जी डेट आहे, ही डेट तुम्ही चेंज करू शकता. आता करंट डेट ऍक्सेस केली, मला करंट डेट ऍक्सेस नाही करायची. आता या ठिकाणी जी डेट आहे बघा, 30 डिसेंबर 2025, मला ही डेट नको, ही करंट डेट आहे, मला दुसरी डेट ऍक्सेस करायची. मग मी दुसरी डेट पण या ठिकाणी ऍक्सेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल इयर घेतो 2026, त्या ठिकाणी मंथ घेतो 6, त्यानंतर डे घेतो 25. ही पण डेट मी ऍक्सेस करू शकतो. या डेट, त्यानंतर इयर, मंथ आणि त्याचा जो डे आहे तो ऍक्सेस करू शकतो. या ठिकाणी बघा झाला ऍक्सेस. डे 25, मंथ जून, वीकडे थर्सडे, इयर 2026 आणि या ठिकाणी थर्सडे 25 जून 2026. म्हणजे मी पाहिजे ती डेट त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकतो. करंट पाहिजे करंट नसेल, मला एखादी दुसरी डेट पाहिजे, अगोदरची किंवा नंतरची डेट पाहिजे, ती पण डेट मी या ठिकाणी ऍक्सेस करू शकतो. त्या एक्झाम्पलचा मिनिंग. आता त्यानंतर की त्याला ऍक्सेस करण्यासाठी मी सेट पण करू शकतो. सेट दोन वेने करू शकतो. जसं आता कन्स्ट्रक्टर आहे त्यामध्ये पण सेट करू शकतो, आणि सेटसाठी जावा स्क्रिप्टने काही मेथड्स प्रोव्हाइड केल्या आहे. त्या मेथड्स आपण या ठिकाणी बघूया. त्या मेथड्स बघण्याच्या अगोदर त्याची इथे गरज मे बी नाहीये, सेट इथून नाही करायचं आपल्याला सध्या. मग सध्या हेच ठेवूया, हे एक्झाम्पल मध्ये अपलोड करूया. एक्झाम्पल हे आजच्या नोट्स मध्ये घेऊया. याचं एक्झाम्पल म्हणून इथे राईट करूया. ओके,
त्यानंतर ज्या सेटसाठी मेथड प्रोव्हाइड केले जावास्क्रिप्टने त्या राईट करू या ठिकाणी. जावास्क्रिप्ट प्रोव्हाइड द फॉलोइंग मेथड्स. Provides the following methods for set a new date or time. एवढं ठेवलं तरी चालेल. ओके, त्या मेथड या ठिकाणी राईट करूया. फर्स्ट सेट हवर्स, त्यानंतर सेकंड सेट हवर्स आहे, सेट मिनिट्स, थर्ड सेट मिनिट झाले, सेट सेकंड, सेट सेकंड झाल्यानंतर सेट डेट, सेट डेट झाल्यानंतर सेट मंथ, सेट मंथ झाल्यानंतर सेट इयर. जसं गेट होतं तसं सेट आहे, फक्त सेट इयर. हा, आता या ठिकाणी हवर्स, मिनिट, सेकंद हे खूप कमी प्रमाणात सेट केले जातात किंवा गेट घेतले जातात. मॅक्झिमम काय डेट, मंथ आणि इयर हे घेतले जातात. मग सेट डेट, मंथ आणि इयर आपण काय करूया, सेट करून बघूया. जे एक्झाम्पल आहे त्यामध्येच सेट केल्यानंतर परत गेट करायचंय, म्हणजे डेटा सेट करायचा आहे आणि परत गेट करायचा आहे. सेटर गेटर माहिती आहे, सेटर गेटर मेथड बघितली असेल जावामध्ये तुम्ही. सेट मेथड अँड गेट मेथड सेम त्या वेळेने अगोदर डेटा सेट करायचा आहे, नंतर गेट करायचा आहे. किंवा तुम्ही अगोदर गेट, आता फक्त आपण डेटा करंट डेटा म्हणजे सेट केलेला होता, नंतर गेट केला. आता आपण काय करायचं, मॅन्युअली मेथड यूज करून मेथड यूज करायचे फ्री डिफाईन सेटसाठी आणि डेटा किंवा डेट, मंथ, इयर सेट करायचंय आणि नंतर परत गेट करायचंय. मग या ठिकाणी सेट करूया आपल्या एरेचं, सॉरी आपल्या डेटचं, ज्या ठिकाणी डेट स्टोअर करतोय त्या व्हेरिएबलचं नेम काय, MFD डॉट सेट डेट. डेट सेट करूया, फॉर एक्झाम्पल 11. डेट काय सेट केली, 11. त्यानंतर MFD डॉट सेट डेट झाल्यानंतर मंथ सेट करूया, सेट मंथ. काय केला, मंथ सेट करूया 7. त्यानंतर MFD डॉट सेट इयर, सेट फुल इयर. इथे इयर आले का फक्त आपल्याकडून, सेट फुल इयर. ओके, इयर सेट करूया फॉर एक्झाम्पल 2026. आता हे काय झालं पाहिजे, आपल्याला ऍक्सेस झाले पाहिजे. जी न्यू आपण डेट, मंथ, इयर सेट केलंय ते ऍक्सेस करायचंय. करंट ऍक्सेस करायचं नाही. बघूया होतंय की नाही. झालंय 11, डेट, मंथ ऑगस्ट, डे ट्यूजडे, इयर 2026 आणि टोटल डेट ट्यूजडे 11 ऑगस्ट 2026. म्हणजे आपण डेट काय करू शकतो त्या ठिकाणी, सेट पण करू शकतो. हे त्याचं एक्झाम्पल. आता या ठिकाणी बघा, सगळ्यात मेन पार्ट म्हणजे डेट, मंथ, वीक, डे, इयर. या ठिकाणी पण आता हे एवढं गरजेचं का, किंवा हा टॉपिक आपण डायरेक्ट सेपरेट का घेतला की डेट टाईप. त्यामध्ये अजून गोष्टी बघायच्या. जर तुम्ही कुठे एखादी वेबसाईट बघितली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बघा टाइम असा ब्लिंक करताना येतो, टाइम ब्लिंक होतो. टाइम कोणता, जो सेकंड्स मध्ये आहे तो, जो सेकंड्स मध्ये आहे तो टाइम काय होतो, ब्लिंक केला जातो. म्हणजे प्रत्येक सेकंदाला टाइम चेंज केला जातो. कोणता टाइम, सेकंद, जी पोझिशन आहे सेकंदची, तो टाइम चेंज केला जातो. हा, मग आता फॉर एक्झाम्पल दुसरं हे घेऊया. या ठिकाणी अजून एक फाईल क्रिएट करूया, time1 डॉट HTML स्क्रिप्ट
स्क्रिप्टमध्ये राईट करतो फॉर एक्झाम्पल एखादा व्हेरिएबल व्हेअर करंट डेट किंवा करंट टाइम असं घेऊया. न्यू डेट कन्स्ट्रक्टर या ठिकाणी राईट करतो डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये आपलं डेट ज्यामध्ये स्टोर आहे ते नेम काय सी टाइम डॉट आणि या ठिकाणी यूज करतो टू लोकल डेट टाइम टू लोकल टाइमसाठी बघायचं आपल्याला टाइम टू लोकल टाइम स्ट्रिंग आणि मेथड यूज करावी लागेल. या ठिकाणी याला रन करूया आपण आता. बघा टाइम बघा 7:34 आणि 22 जो आता AM PM कम्प्लीट दाखवलं म्हणजे ते जो करंट टाइम आहे आपला तो टाइम आपल्याला या ठिकाणी शो केलाय. हा बट आता या ठिकाणी सेकंड चेंज होत नाहीये. काय होत नाही? सेकंड चेंज होत नाही. आपण काय घेतलंय सी टाइम मीन्स करंट टाइम. जो करंट टाइम आहे त्याने तो शो केलाय. मला करंट टाइम पाहिजे होता, करंट टाइम त्याने शो केलाय. बट मला फक्त करंट टाइम नकोय. करंट डेट पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो जर करंट डेट पाहिजे आपली बघायची असेल तर. हा बट आता बघा आपण टाइम कडे आलोय. आता जो करंट टाइम आहे करंट टाइम त्यामध्ये मला सेकंद पण काय झाले पाहिजे शो झाले पाहिजे. या ठिकाणी जे आहे ना सेकंद शो झाले पाहिजे म्हणजे 22, 23, 24 असे सेकंद दिसले पाहिजे ब्लिंक होताने. बट ते होत नाहीये. ते कधी होत आहे बघायचंय. आता या ठिकाणी बघा 7:34:22 ला मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी परत रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर मग टाइम चेंज होतोय. रिफ्रेश केल्यानंतर टाइम का चेंज होतोय? तो टाइम करंट टाइम मला ऍक्सेस करतोय आणि करंट टाइम कोणता? ज्यावेळेस आपलं पेज लोड होतंय. पेज लोड होतं इन्स्पेक्टवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं पेज लोड होतं. रिफ्रेश करू शकतो. मग आता या ठिकाणी बघा परफॉर्मन्स आहे आपल्या पेजचा. मग आता या ठिकाणी जो पेज आहे आपलं ते लोड केलं जातं. ज्यावेळेस आपलं पेज मेमरी लोकेशनला लोड केलं जातं आपलं पेज मेमरी लोकेशनला लोड केलं जातं त्यावेळेसचा जो करंट टाइम आहे तो त्या ठिकाणी ऍक्सेस केला जातो. मग तो आपला हवर्स असेल, मिनिट्स असेल आणि सेकंड्स असेल. ते करंट टाइमला जो डेटा असेल तो ऍक्सेस केला जातो. त्यामुळे तो चेंज करत नाही. बट मला चेंज झालं पाहिजे. तो डेटा काय झाला पाहिजे? चेंज झाला पाहिजे. बट तो चेंज होत नाहीये. मग आपल्याला काहीतरी फंक्शनॅलिटी त्या ठिकाणी राईट करावी लागेल आणि जावास्क्रिप्टने आपल्याला इंटरव्हल प्रोव्हाइड केले आहे त्यासाठी. काय प्रोव्हाइड केलाय? इंटरव्हल. काही इव्हेंट्स आहे. मग त्यासाठी सेट इंटरव्हल आहे, क्लिअर इंटरव्हल आहे, सेट टाइम आउट आहे, क्लिअर टाइम आउट आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त एक बघायचं आहे सेट इंटरव्हल आपल्या सेकंडसाठी बघायचे. बाकीची पण आहे क्लिअर इंटरव्हल आहे, सेट टाइम आउट आहे, क्लिअर टाइम आउट आहे. बट ते आता नाही बघायची. त्याची आता सध्या गरज पण नाहीये. आपल्याला एकच बघायचं आहे. त्या इव्हेंट्स मध्ये जावास्क्रिप्टमध्ये मल्टिपल इव्हेंट्स आहे. त्यामध्ये आपल्याला एक बघायचं आहे आणि त्या इव्हेंट थ्रू आपण हे जसे सेकंड करंट चेंज होत आहे ते पण आपल्याला या ठिकाणी दिसले पाहिजे. मग आता तो प्रोग्राम करूया. त्या अगोदर जे इव्हेंट आहे ते इव्हेंट या ठिकाणी राईट करून घेऊया. जावास्क्रिप्ट टाइम इव्हेंट्स त्यामध्ये फर्स्ट आहे सेट इंटरव्हल. त्यानंतर सेकंड आहे क्लिअर इंटरव्हल. त्यानंतर थर्ड आहे सेट टाइम आउट. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लिअर टाइम आउट.
हे इव्हेंट्स आहे. या इव्हेंट पैकी आपल्याला एक बघायचा आहे कोणता, सेट इंटरवल. मग तो या ठिकाणी राईट करूया, सेट इंटरवल. आता सेट इंटरवलचा काय यूज आहे तो राईट करून घेऊया. इट इज यूज टू परफॉर्म, इट इज used to perform, it is used to perform specified task, specified task काय काम आहे, इट इज यूज टू परफॉर्म स्पेसिफाईड टास्क. आणि ते टास्क कशा रिलेटेड असणार आहे, this task given by time interval. ओके, त्याचा सिंटॅक्स पण राईट करून घेऊया. सेट इंटरवल, सेट इंटरवल मध्ये फंक्शन पास करायचं आहे, म्हणजे फंक्शनचं नेम. फंक्शन नेम कोमा, आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सेकंड्स मध्ये टाइम प्रोव्हाइड करायचा आहे, म्हणजे टाइम इंटरवल. टाइम इंटरवल अच्छा असं राईट करायचं आहे त्याला. कशाला, जे सेट इंटरवल आहे ते. सेट इंटरवल मध्ये फंक्शनचं नेम असणार आणि त्यानंतर टाइम इंटरवल. मग आता टाइम इंटरवल म्हणजे दोन वेने टाइम इंटरवल येतो, एक क्लॉक वाईज म्हणजे क्लॉक रिलेटेड आणि एक सीपीयू रिलेटेड. मग क्लॉक रिलेटेड म्हणजे कसं ते या ठिकाणी राईट करूया, क्लॉक. आता क्लॉक मध्ये जर आपण राईट केलं 100 मिलीसेकंद, 100 मिलीसेकंद, त्या 100 मिलीसेकंदचा मिनिंग होतो 1 सेकंद. काय मिनिंग होतो, 1 सेकंद. आणि तेच मी जर सीपीयू मध्ये राईट केलं, कशामध्ये, सीपीयू मध्ये 1000 मिलीसेकंद, 1000 मिलीसेकंद इक्वल टू 1 सेकंद. हा, मग आता क्लॉक पेक्षा सीपीयू फास्ट आहे कितीतरी पटीने. का, क्लॉक मध्ये जर 100 मिलीसेकंद मी प्रोव्हाइड केले तर त्याचा मिनिंग होतो 1 सेकंद. आणि जर मी सीपीयू मध्ये 1000 मिलीसेकंद प्रोव्हाइड केले तर त्याचा मिनिंग होतो 1 सेकंद. हा, मग आता या ठिकाणी ते बघा फास्ट वर्क कसं करणार ते बघायचं आपल्याला. क्लॉक मध्ये 100 मिलीसेकंद मीन्स 1 सेकंद आणि सीपीयू मध्ये 1000 मिलीसेकंद मीन्स 1 सेकंद. सीपीयू काय असणार आहे, फास्ट असणार आहे या ठिकाणी. हा, मग आता हे आपल्याला त्या दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही पैकी आपल्याला सीपीयू मध्येच राईट करायचे, जे फास्ट आहे त्यामध्ये आपल्याला टाइम इंटरवल प्रोव्हाइड करायचा आहे की जे सेकंड्स आहे ते कधी ब्लिंक झाले पाहिजे, प्रत्येक सेकंदाला पर सेकंदाला ते ब्लिंक झाले पाहिजे. हा, मग आपण त्या ठिकाणी 1000 मिलीसेकंद मध्ये टाइम इंटरवल प्रोव्हाइड करणार आहोत. मग त्यासाठी एक एक्झाम्पल बनवूया आपण, हे काढून घेऊया, याची गरज नाही. एक डॉक्युमेंट बनवावं लागेल आपल्याला HTML साठी. मग डॉक टाईप HTML, हेड मध्ये टायटल मध्ये देऊया टाइम इंटरव्हल. हेड झाल्यानंतर पुढे बॉडी, बॉडी मध्ये एक डिव घेऊया, त्या डिवला एक आयडी घेऊया, आयडीला नेम देऊया कंटेनर. त्यानंतर त्या डिव मध्ये 2 स्पॅन घेऊया. फर्स्ट स्पॅन मध्ये राईट करूया EPL क्लास, म्हणजे लेफ्ट साइडला शो झाला पाहिजे आणि टाइम हा राईट साइडला शो झाला पाहिजे. या ठिकाणी एक स्पॅन घेऊया, एक एम्प्टी स्पॅन घेऊया आणि त्याला आयडी प्रोव्हाइड करूया.
आय डी प्रोव्हाइड करूया टाइम. इथपर्यंत झालं. आता जर सिंपल वे मध्ये याला रन केलं, काय या ठिकाणी शो झालं ईपीएल क्लास, या ठिकाणी ईपीएल क्लास आणि या ठिकाणी काय झालं पाहिजे टाइम शो झाला पाहिजे. हा एक वेबसाईट सारखं दाखवूया. जसं फॉर एक्झाम्पल अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, बाकीचे जे वेबसाईट बघता तुम्ही त्या ठिकाणी असेल किंवा काही ऑर्डर केलं त्या ठिकाणी टाइम दाखवत असतील. भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. आता जसं फॉर एक्झाम्पल एक वेबसाईट आहे आणि त्याचा टाइम या ठिकाणी आपल्याला शो करायचा आहे. एक सिंपल टास्क आहे. मग आता त्या ठिकाणी थोडं वेबसाईट सारखं वाटलं पण पाहिजे. मग थोडीशी स्टाईल देऊया या ठिकाणी. स्टाईल जर प्रोव्हाइड केली आणि स्टाईल मला या कंटेनरसाठी प्रोव्हाइड करायची, फक्त या डिव या कंटेनरसाठी, आणि त्याला आयडी घेतला आपण कंटेनर, आणि आयडी ऍक्सेस करायचं असेल तर काय यूज करावा लागतो हॅश, आणि जो आयडी आहे त्याचं नेम कंटेनर. आता त्यामध्ये डिस्प्ले फ्लेक्स ठेवूया. डिस्प्ले फ्लेक्स, त्यानंतर जस्टिफाय कंटेंट, जस्टिफाय कंटेंट घेऊया. फॉर एक्झाम्पल 2 सेपरेट करायचे, मग स्पेस बिटवीन. त्यानंतर फॉन्टची साईज देऊया. फॉन्ट साईज 30 पिक्सल. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर घेऊया ब्राऊन. त्यानंतर कलर घेऊया टेक्स्टसाठी व्हाईट स्मोक कलर घेऊया आपण. टोटल व्हाईट पण नकोय आणि लाईट पण नको, त्यासाठी व्हाईट स्मोक हा कलर घेऊया. त्यानंतर बघूया त्याची डिझायनिंग कशी झाली आहे. ओके, थोडीशी पॅडिंग पाहिजे, पॅडिंग देऊया. फॉर एक्झाम्पल 5 पिक्सल. ओके, आता या ठिकाणी ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटचा टाइम या ठिकाणी शो झाला पाहिजे, असं आपल्याला टास्क करायचं आहे. मग आता ज्या अगोदर एका लाईनमध्ये एक्झाम्पल राईट केलं होतं आपण, तेच आपल्याला या ठिकाणी करायचं. थोडं फक्त वेबसाईट ऍप्लिकेशन मध्ये झालं पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी घेतलंय. त्यानंतर आपल्याला सेट इंटरव्हल हा इव्हेंट यूज करायचा आहे. मग सेट इंटरव्हल हा इव्हेंट यूज करायचा आहे, त्यासाठी फंक्शन पाहिजे. इथे एक फंक्शन घेऊया. स्टाईल नंतर स्क्रिप्ट घेऊया. या ठिकाणी एक फंक्शन घेऊया बॉडी लोड. आणि तिकडे राईट करूया हेड, नाही सॉरी बॉडीमध्ये. हा बॉडीमध्ये इव्हेंट राईट करूया ऑन लोड बॉडी लोड. ओके, एवढं राईट केलंय. त्यासाठी अजून एक फंक्शन घेऊया या ठिकाणी, फंक्शन क्लॉक. हे प्रीडिफाईन नाही, तुम्ही मनाने घेऊ शकता. ओके, आता क्लॉक फंक्शन मध्ये एक हे करूया व्हेअर करंट डेट इक्वल टू न्यू डेट कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड केलाय. हा, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी डेट आहे ती कुठे स्टोअर करायची, या स्पॅन मध्ये, म्हणजे बॉडीमध्ये. बॉडीमध्ये एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये, आणि त्यासाठी कंटेनरसाठी जो स्पॅन घेतलाय कंटेनरमध्ये, जे स्पॅन घेतलंय ना बघा, एक डिव हा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये पण एक स्पॅन आहे. स्पॅन मध्ये एक आयडी घेतलाय टाइम, त्या ठिकाणी ते काय झालं पाहिजे टाइम शो झाला पाहिजे. मग त्यासाठी एक आयडी आहे, आणि आयडी ऍक्सेस करायचं असेल तर काय यूज करतो आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि आयडी काय आपली टाइम. काय आयडी आहे टाइम डॉट, या ठिकाणी इनर HTML इनर टेक्स्ट दोन्ही यूज करू शकता. आपण इनर HTML यूज करूया. इनर HTML इक्वल टू काय करायचंय आपल्याला, जी डेट आहे करंट, जो टाइम आहे, सॉरी करंट डेट घेतलंय का मी, ठीक आहे करंट डेट पण, हा टाइम शो करायचा आपल्याला. डेट घ्या किंवा टाइम घ्या, जे कन्स्ट्रक्टर नेम घेतलंय तेच आपण इकडे घेतलंय. हा, त्यानंतर
या ठिकाणी तो टाइम शो करायचा आहे, तो कशामध्ये असणार आहे, करंट डेटमध्ये. दोन्हीचा नेम सेम ठेवावा लागेल, डेट डॉट. आणि मेथड कोणते आहे, करंट टाइम शो करण्यासाठी, टू लोकल टाइम स्ट्रिंग आणि क्लोज. ओके, हा मग तिथपर्यंत झालंय. त्याच्यानंतर आता या क्लॉक नावाच्या फंक्शनला कॉल करणं गरजेचं आहे आणि त्याला क्लॉककडून या क्लॉक नावाच्या फंक्शनला कॉल करावा लागेल. हा, सगळ्यात अगोदर एक फंक्शन कॉल होणार ज्यावेळेस आपली बॉडी लोड केली जाणार ब्राउझरला. हा, बॉडी कधी लोड केली जाते, आपण दोन कंटेंट बघितले होते HTML मध्ये, हेड आणि बॉडी. यासाठी आपण 4 ते 5 दिवस घेतले होते हेड आणि बॉडीसाठी. हेड मध्ये कोणत्या गोष्टी येतात, बॉडीमध्ये कोणत्या गोष्टी येतात. हेड आणि बॉडी या दोन्ही जे पार्ट्स आहे ते आपला ब्राउझर कधी लोड करतो आणि कधी लोड करत नाही. मग आपली बॉडी लोड करणार, बॉडी लोड झाल्यानंतर या ठिकाणी ऑन लोड, बॉडी लोड नावाच्या फंक्शनला काय केलं जाणार, कॉल केलं जाणार. सगळ्यात अगोदर हे फंक्शन रन केलं जाणार. मग हे फंक्शन रन करताना या ठिकाणी आपण कोणत्या फंक्शनला कॉल करून ठेवायचं आहे, क्लॉक नावाच्या फंक्शनला काय करायचं आहे, कॉल करून ठेवायचं आहे. क्लॉक नावाच्या फंक्शनला या ठिकाणी काय जाणार, कॉल केला जाणार आणि क्लॉक नावाचं फंक्शन रन केलं जाणार. मग आता या ठिकाणी बघूया, आलाय टाइम या ठिकाणी जो आपला करंट टाइम आहे तो टाइम या ठिकाणी शो करण्यात आलाय. हा, डेट ऐवजी आपण या ठिकाणी टाइम मध्ये घेऊया, करंट टाइम. काही पण घेऊ शकता, बट नेमिंग कन्व्हेन्शनच्या नुसार ज्या गोष्टीसाठी घेतो आपण ते. हा, मग आता या ठिकाणी बघा, जो करंट टाइम आहे तो शो करण्यात आलाय. सर टाइमचं आय झालंय कॅपिटल. ओके, आता जो करंट टाइम आहे तो शो करण्यात आलाय. बट अजून पण या ठिकाणी जे सेकंद जे पाहिजे होते तसे ब्लिंक करत नाहीये, ते सेकंद ब्लिंक करणं गरजेचं आहे. या कोडमध्ये आपण एकही लाईन अशी काही वेगळी राईट केलेली नाहीये. ज्या अगोदर 2 लाईन मध्ये राईट केलं होतं तेच इथं आपण 30 लाईन मध्ये राईट केलं, दुसरं 31 लाईन मध्ये दुसरं काही कंटेंट राईट केलेला नाहीये. ते सिंपल एका लाईन मध्ये दाखवत होतं. इथे थोडंसं आपण डिझायनिंग केलं, एक लेफ्ट साईडला काहीतरी नेम दिलं आणि राईट साईडला ते टाइम दिला. जे पाहिजे तो टास्ककडे आपण अजून गेलेलो नाहीये, त्या टास्ककडे जाणं गरजेचं आहे. आणि त्या टास्कमध्ये सेट इंटरव्हल आपल्याला यूज करणं गरजेचं आहे आणि सेट इंटरव्हल मध्ये फंक्शनचं नेम देणं गरजेचं आहे, ज्या फंक्शन मधून तुमचा करंट टाइम ऍक्सेस केला जाणार आहे त्या ठिकाणी. मग आता क्लॉक नावाच्या फंक्शन मधून ऍक्सेस केला जाणार. मग या ठिकाणी राईट करायचंय सेट इंटरव्हल आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर काय पास करावं लागतं, फंक्शनचं नेम. फंक्शनचं नेम काय, क्लॉक, कोमा. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, टाइम प्रोव्हाइड करायचा आहे आपल्याला. कोणता टाइम, या ठिकाणी बघा, टाइम इंटरव्हल, क्लॉक आणि सीपीयू. आपण सीपीयू मध्ये पास करूया. हा, मग या ठिकाणी पास करूया 1000 मिली सेकंद, मीन्स 1 सेकंद त्याचा मिनिंग होतो. हा, आणि आता याला रन करूया. टाइम ब्लिंक होतोय आता 38, 39, 40, 42, 43, 44 होतोय. आता या ठिकाणी आपल्याला असं रिफ्रेश करण्याची गरज नाहीये. रिफ्रेश नाही केलं, फक्त पेज रन केला आपण एकदा. या ठिकाणी बघा, एकदा पेज रन केलं. पेज रन केल्यानंतर जो काही सेकंड्स आहे ते ॲटो इन्क्रीमेंट केले जात आहे, ॲटो. आणि या ठिकाणी मी 100 जरी दिलं तर ते क्लॉक ऍक्सेस करणार त्याला. क्लॉकचा टाइम या ठिकाणी 100चा मिनिंग काय होतो, 100चा मिनिंग 1 सेकंदच होतो क्लॉकमध्ये. या ठिकाणी बघा 80, 90 रिफ्रेश करून दाखवतो, 21, 22, 23, 24. त्या ठिकाणी पण म्हणजे या ठिकाणी 100 जर राईट करताय तुम्ही तर 100 मध्ये काय तुमचा क्लॉकचा टाइम ऍक्सेस केला जाणार. आणि जर 1000 ऍक्सेस राईट करताय तर 1000चा मिनिंग 1 सेकंदच असणार आहे, 100चा मिनिंग पण 1 सेकंद असणार आहे. फक्त दोन गोष्टी वेगळ्या आहेत, एक क्लॉक म्हणजे आपलं वॉच आणि त्यानंतर पुढे सीपीयू. या ठिकाणी 1000 ठेवूया. मग आता या ठिकाणी ऍक्सेस फक्त जसं सेट इंटरव्हल आहे, बाकीच्या इव्हेंट आहे. या ठिकाणी सेट इंटरव्हल मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी नाही, अजून पण ऍक्सेस केल्या जातात. जर तुम्ही एखादी वेबसाईट बघितली असेल, एखादी वेबसाईट, त्या ठिकाणी करंट टाइम, करंट डेट आणि त्यानंतर जर गुड मॉर्निंग असेल म्हणजे सकाळचा सेशन असेल, दुपारचा असेल, इव्हिनिंगचा असेल, नाईटचा असेल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट टाइम नुसार या ठिकाणी शो केलं जातं. एखादी वेबसाईट ज्या ठिकाणी जसा टाइम असेल
जो टाइम असेल त्या टाइमनुसार. आता या ठिकाणी आपल्याला गुड नाईट शो करायला पाहिजे, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून की गुड मॉर्निंग? बोला. बोला बाबांनो. मग आता हे आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युअल मध्ये राईट करायचंय त्याचं लॉजिक, की काय, जसा टाइम असेल, जो टाइम आहे ना तो टाइम, जर सकाळी जर याने एखाद्याने हे पेज रन केलं तर या ठिकाणी गुड मॉर्निंग शो झालं पाहिजे, गुड आफ्टरनून शो झालं पाहिजे, नंतर गुड इव्हिनिंग, गुड नाईट, जसा टाइम असेल तसं या ठिकाणी शो होणं गरजेचं आहे. हे लॉजिक आपल्याला या ठिकाणी या प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायचंय. ठीक आहे, इम्प्लिमेंट करूया मग ते लॉजिक या ठिकाणी. अगोदर हे नोट्स अपलोड केले या ठिकाणी नाही, एकदा हे एक्झाम्पल अपलोड करूया. सेट इंटरव्हल. सेट इंटरव्हल एक्झाम्पल अपलोड केले. आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे जाऊया. हा, मग आपल्याला काय करायचंय, टाइम, जो टाइम असेल तसं या ठिकाणी मेसेज शो होणं गरजेचं आहे. हा, त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, इमोजी पण गरजेचा आहे. हा, गुड मॉर्निंगला गुड नाईटचा इमोजी चलतो का? बोला. गुड मॉर्निंगला गुड इव्हिनिंग, सॉरी गुड नाईटचा इमोजी चालेल का? अरे बोला, येस नो काहीतरी. तुम्हाला गुड मॉर्निंग गुड नाईट माहिती हा चालणार नाहीये. हा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपण इमोजी पण घेऊ शकतो. इमोजी जर एखाद्याची स्पेलिंग मिस्टेक असेल, फॉर एक्झाम्पल माझ्यासारखी भरपूर स्पेलिंग मिस्टेक होतात, स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर मग ते इमोजी कमीत कमी समोरचा समजून घेईल, वेबसाईट जो यूज करतोय तो, की या ठिकाणी इमोजी दिसल्यानंतर की बाबा नाही, लॉजिक बरोबर आहे, स्पेलिंग मिस्टेक असू शकते, मग ते इमोजी घेणं गरजेचं आहे. आणि इमोजी कुठे भेटतात? बोला. कुठे कुठे बघितले पण इमोजी कुठे कुठे भेटतात? getbootstrap.com. आता या ठिकाणी गेल्यानंतर आयकॉन्स आहे, आयकॉन्स मध्ये मल्टिपल आयकॉन्स आहे या ठिकाणी. हा, या ठिकाणी कुठे गुड मॉर्निंगचा आयकॉन दिसतोय का तुम्हाला? बोला बाबांनो, दिसतोय का? आता आपल्याला ते आयकॉन्स या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. हा, मग आता हे जर या वेबसाईट नसेल, आपल्याकडे मल्टिपल वेबसाईट आहे, त्यावेळेस पण सांगितलं तुम्हाला वेबसाईट बूस्टअप नंतर वेबसाईट सांगितले होते 2-3. त्या वेबसाईट पैकी ज्या वेबसाईटवर प्रेझेंट असेल आपण त्या ठिकाणी, काही पेड वेबसाईट पण आहे, काही अनपेड पण आहे, ज्या ठिकाणी आपल्याला फ्री भेटेल त्या ठिकाणी आपण काय करूया, ऍक्सेस करूया. टाइम झालाय का? ठीक आहे, मग आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरमध्ये त्याला ऍक्सेस करूया. आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया.